निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक 36 वर अत्यंत दुर्दैवी घटना घडली। चांदोरीकडून ओझरच्या दिशेनं स्कूटीवरून जात असलेल्या आई व मुलाला मागून भरधाव आलेल्या पिकअप वाहनानं जोरदार धडक दिल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताचे दृश्य इतके भीषण होते की उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। या अपघातात सिंधुबाई अर्जुन गायकवाड वय 42 राहणार ओझर व त्यांचा मुलगा कुणाल अर्जुन गायकवाड वय 12 यांचा जागीच मृत्यू झाला। सिंधुबाई या चांदोरी येथे मोलमजुरीचं काम आटोपून आपल्या मुलासह स्कूटीनं घरी परतत असताना ही दुर्घटना घडली। मागून येणाऱ्या पिकअप क्रमांक MH18 AA 5243 चालकानं वेगावर नियंत्रण न ठेवल्यानं स्कूटीला जबर धडक दिली। धडक इतकी भीषण होती की आई मुलगा रस्त्याच्या कडेला फेकले गेले। स्थानिक युवकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचविण्याच्या शर्थीचा प्रयत्न केला, मात्र काही मिनिटातच दोघेही गतप्राण झाले। पिकअपने स्विफ्ट डिझायरलाही धडक दिली। अपघातानंतर पिकअप चालक एवढ्यावर न थांबता पुढे असलेल्या स्विफ्ट डिझायर कारलाही धडक दिली। या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले असून त्यातील 3 प्रवासी जखमी झाले आहेत। जखमींना 108 रुग्णवाहिकेच्या मदतीनं तातडीनं चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय। अपघात प्रवण ठिकाणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या परिसरात मागील 2 वर्षात अनेक गंभीर अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। रस्त्यावरील वळण, वेग मर्यादेचे फलक नसणे तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करून अपघात टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सायखेडा पोलीस करत असून अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आई मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे ओझर व चांदोरी परिसरात शोककळा पसरली आहे।